मित्रांनो, कल्पना करा तुम्ही एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये किंवा कोणा खास व्यक्तीसोबत बसला आहात. तुम्ही खूप चांगलं बोलताय, पण तुमची नजर जमिनीकडे आहे किंवा तुम्ही इकडे-तिकडे बघताय. तुम्हाला माहिती काय होईल? समोरचा माणूस समजून चुकेल की तुम्ही घाबरलेले आहात. पण जर तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात थेट आणि शांतपणे बघून बोललात, तर न बोलताही तुमचा दबदबा निर्माण होतो. नजर अशी असावी की समोरच्याने विचार केला पाहिजे, या माणसात काहीतरी खास आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय कॉन्टॅक्टचं असं विज्ञान आणि जादू पाहणार आहोत, जे तुमचा आत्मविश्वास शून्यावरून शिखरावर नेईल. आज आपण पाहणार आहोत की तुमच्या नजरेने समोरच्याचं मन कसं जिंकायचं. जर तुम्हाला तुमची नजर आणि नशीब दोन्ही बदलायचे असतील, तर आत्ताच आपल्या फ्री माइंडसेट चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण डोळे उघडतो आणि भविष्य घडवतो. 1. नजर हीच तुमची खरी ओळख. तुमचा चेहरा खोटं बोलू शकतो, पण तुमचे डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलता, तेव्हा तुम्ही प्रामाणिक आणि शक्तिशाली आहात हे सिद्ध होतं. विचार करा, एखादा नेता स्टेजवर खाली बघून भाषण देत असेल, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल का? मुळीच नाही. पण जेव्हा तो प्रत्येकाच्या नजरेला नजर भिडवतो, तेव्हा तो पूर्ण गर्दीला आपल्या नियंत्रणात घेतो. 2. 50-70चा सुवर्ण नियम. नेहमी समोरच्याकडे बघत राहणं म्हणजे स्टेअरिंग म्हणजेच घुरणे होतं, जे भीतीदायक वाटू शकतं. तर योग्य पद्धत काय? तर बोलताना 50% वेळ आणि ऐकताना 70% वेळ समोरच्याच्या डोळ्यात बघा. समजा तुम्ही मित्राशी बोलत आहात. बोलताना थोडा वेळ नजर दुसरीकडे न्या आणि पुन्हा त्याच्या डोळ्यात बघा. पण जेव्हा तो बोलतोय, तेव्हा पूर्ण लक्ष त्याच्या नजरेकडे ठेवा. यामुळे त्याला वाटेल की तुम्ही त्याचं बोलणं गांभीर्याने ऐकत आहात. 3. भीती घालवण्याचा त्रिकोण मंत्र. जर तुम्हाला कोणाच्या थेट डोळ्यात बघायला भीती वाटत असेल, तर ही ट्रिक वापरा. समोरच्याच्या डाव्या डोळ्याकडे बघा, मग उजव्या आणि मग ओठांकडे. एखाद्या मोठ्या साहेबांशी किंवा मुलाखतीमध्ये बोलताना थेट डोळ्यात बघायला दडपण येत असेल, तर त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी म्हणजेच कपाळावर बघा. समोरच्याला वाटेल तुम्ही डोळ्यातच बघताय, पण तुमचं दडपण कमी होईल. 4. नजरेतून आदर व्यक्त करा. नजर फक्त दरारा निर्माण करण्यासाठी नसते, तर ती समोरच्याला स्पेशल फील करून देण्यासाठी असते. बोलताना डोळ्यात एक छोटीशी चमक आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा. जेव्हा तुम्ही कोणाचं स्वागत करता, तेव्हा हसून त्यांच्या डोळ्यात बघा. यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची आपुलकी जाणवते आणि संवादाची सुरुवातच सकारात्मक होते. 5. डोळ्यांची हालचाल आणि खोटेपणा. जर कोणी बोलताना वारंवार डाव्या उजव्या बाजूला किंवा वर बघत असेल, तर मेंदू माहिती बनवत असतो, म्हणजेच खोटं बोलतोय असं वाटू शकतं. स्थिर नजर म्हणजे स्पष्ट विचार. एखाद्या गुन्हेगाराची चौकशी करताना पोलीस त्याच्या नजरेकडे का बघतात? कारण डोळ्यांची सतत होणारी हालचाल मनातील गोंधळ आणि भीती दाखवून देते. तुमचा आत्मविश्वास तुमच्या डोळ्यातील स्थिरतेत असतो. 6. पॉवर स्टेअरचा वापर. जेव्हा तुम्हाला तुमचं म्हणणं ठामपणे मांडायचं असतं किंवा कोणाला गप्प करायचं असतं, तेव्हा पापणी न लवकता 5-6 सेकंद डोळ्यात बघा. जर कोणी तुमचा अपमान करत असेल, तर ओरडण्यापेक्षा फक्त शांत राहून त्याच्या डोळ्यात स्थिर बघा. ती शांतता आणि तुमची नजर त्याला स्वतःची चुकी जाणवून देईल. 7. ऐकताना नजरेची भूमिका. फक्त बोलतानाच नाही, तर ऐकतानाही नजर महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याकडे बघता, तेव्हा तुम्ही त्याला ऐकताय हे सिद्ध होतं. जर तुमचा मित्र दुःखात आहे आणि तुम्ही मोबाईल बघत त्याचं ऐकत असाल, तर त्याला आधार वाटणार नाही.
पण जर तुम्ही त्याच्या डोळ्यात बघून ऐकलं तर शब्दांशिवाय तुमचं सांत्वन त्याच्यापर्यंत पोहोचेल. 8. नजरेतील स्मृती वाढवा. ज्यांच्याशी तुम्ही आय कॉन्टॅक्ट करून बोलता त्यांची नावं आणि चेहरे तुम्हाला जास्त काळ लक्षात राहता आणि त्यांनाही तुम्ही लक्षात राहता. 10 लोकांच्या गर्दीत तुम्ही ज्याच्याकडे बघून हसलात तो माणूस घरी गेल्यावरही तुमच्याबद्दलच विचार करेल. तुमची नजर तुमची एक ब्रँड व्हॅल्यू तयार करते. तर मित्रांनो, नजरेची ताकद ही शब्दांपेक्षाही मोठी असते. तुमचा माइंडसेट असा ठेवा की मी कोणापेक्षाही कमी नाही, मग तुमची नजर कधीच खाली झुकणार नाही. आजपासूनच आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघून बोलण्याचा सराव करा. 21 दिवस हे करा आणि मग बदल पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची नजर आता शार्प झाली असेल तर फ्री माइंडसेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो खूप लाजाळू आहे आणि ज्याला नजरेला नजर भिडवायची भीती वाटते. तुमची एक कमेंट आम्हाला अजून ऊर्जा देते. लक्षात ठेवा, तुमचे डोळेच तुमच्या यशाचा दरवाजा उघडतील. खूप खूप धन्यवाद.